आणि यानंतर पाहणार आहोत काही महत्त्वाच्या बातम्या। कुराडीचा गाव हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। जुन्या वादातून हत्या झाली अशा प्राथमिक अंदाज। वाशिमच्या नाफेडच्या नोंदणी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी। वृद्ध आणि महिलांना देखील यावं लागतंय। नोंदणी केंद्रांवरती ऑफलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्याची मागणी। आता रब्बी हंगामामध्ये पीएम किसान विमा योजना। गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, भात आणि उन्हाळी भुईमुगासाठी विमा मिळणार। 15 डिसेंबरपर्यंत विमा भरण्यास मुदत। जालना जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या मदतीपासून अद्यापही वंचित। जाहीर मदतीचा एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात आला नाही, त्यामुळे नाराजीचं वातावरण। जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना बसला अतिवृष्टीचा फटका। महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करावी या मागणीसाठी धुळे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको। माजी खासदार रणजित निंबाळकर, जयकुमार गोरे आणि रुपाली चाकणकरांवर कारवाईची मागणी। एन्काउंटरची वेळ का आली, स्पष्टीकरण द्यावं लागेल। अतिरिक्त मदत घटनास्थळी असताना पोलीस आता का गेले? ऑपरेशनमध्ये सामील झालेल्या पोलिसांना उत्तर द्यावं लागेल, सूत्रांची माहिती। 5वी सागरी मत्स्यगणना 3 नोव्हेंबरपासून केली जाणार। 12 लाख मच्छीमार कुटुंबासह मत्स्य गावांची नोंदणी होणार। 18 डिसेंबर 2025 पर्यंत जनगणना केली जाणार। पालघरच्या मोखाडा तालुक्यातील बोरशेती गावामध्ये गॅस्ट्रोचा प्रादुर्भाव। 25हून अधिक गावकऱ्यांना बाधा। प्राथमिक आरोग्य केंद्र याशिवाय खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू।